श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय। श्री गणेशाय नमः। कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे। नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळी वनी गुप्त झाले, गुरु चैत्री ती कथा। कुठे लोकाधोरा कारणे, भाग पडले प्रकट होणे, धुंडली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य। स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तीच विषय शंका मना माझी येतसे। गुप्तराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची। ते केवळ अनादिसिद्ध, खुंटला तेथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे झाले। अक्कलकोटा माझारी, राचापा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत। साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केलांकी। त्यासवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचविले। 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एकेहारी, दोघांचे बैसओनी दोहोरी, तिसरीवरी बैसले आपण। पाहुणी समर्थांचे तेज, उभयंतांशी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी। स्वामींनी हास्य मुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळी वनांतुनी, प्रथमारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखली अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला। घेतले कालींचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रति गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार, नगरे आम्ही देखिली। मग तेथून सहजगती, पातुलो गोदा तटाकाप्रती, जियेची महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली। केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरोन, हैदराबादेसी पातलो। येऊन या मंगळ वेड्यास, बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपूर, पाहिले आम्ही सुंदर, रमुले आमचे अंतर, काही दिवस राहिलो। तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो। तेथे आम्ही काही महिने, वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या जाहले। ते पासून या नगरांत, आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल वृत्त, असे मुळापासूनी। ऐकून या ऐशी वाणी, उभयंत संतोषले मनी, मग स्वामी आज्ञा घेऊनी, गेले उठून उभयंता। 12 वर्षे मंगळ वेड्याप्रती, राहिले स्वामीराज यती, परित्यास्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली। सदावास अरण्यात, बहुधा न येती गावांत, जरी आलिया क्वचित, गलिच्छ जागी बैसती। कोणी काही आणून देती, तेची महाराज भक्षिती, क्षणेक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी। वेडा बुवा त्याप्रती, गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती, परब्रह्म रूप हे। त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयांचा अवतार, सोलापुरी झाला। ते जानोनी अंतरखून, स्वामींसी मानती ईश्वरा समान, परी दुसरे अज्ञ जन, वेडा म्हणून लेखिती। दर्शना येती दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयांसी। अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता,
स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र, अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करुणी श्रवणद्वार भाषण करा श्रोते हो, तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ, भव भयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे, स्वामी चरित्रा सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय। शिरस्तु शुभमस्तु। श्री स्वामी समर्थ।